नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा, खड्डेमुक्तीसाठी जनआंदोलनाची चेतावणी। अलिबाग ते वडखळ हा 22 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ओ अत्यंत दुरावस्थेत असून लाखो खड्डे, उंचवटेत, वाकडी तिकडी वळणं, त्यामुळे प्रवास अगदी जीवघेणा बनला आहे। या रस्त्यांमुळे वाहनधारक व प्रवाशांना शारीरिक, मानसिक व तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्यात यावा अशी मागणी निलेश शरद पाटील यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। या निवेदनात पिंपळभाट, राऊतवाडी, वाडगाव फाटा, खंडाळा, तळवली, मारुती मंदिर, मैनुशेठचा वाडा, तीनवेरा गेस्ट हाऊस, जोशी वडेवाले, चरी फाटा, पेझारी पोलीस चौकी, पेझारी, पोयनाड, पाणवादेवी आदी प्रमुख भागातील रस्ते अतिशय खराब स्थितीत असल्याचे नमूद केले आहे। निवेदन मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी उद्यापासून खड्डे भरण्याचे लेखी आश्वासन दिले आहे। मात्र जर काम त्वरित सुरू झाले नाही तर अलिबाग पेण रस्ता संघर्ष समिती तीव्र आंदोलन करणार असून संबंधित कार्यालयास टाळे लावण्याचा इशारा देण्यात आला आहे। आज झालेल्या आंदोलनात ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, निलेशदादा पाटील, दिलीप जोग, सुरेश घरत, सचिन राऊळ, आकाश राणे, निखिल मयेकर, विकास पिंपळे, ॲडव्होकेट रत्नाकर पाटील, आमोद मुंडे, घासे, चेतन कवळे, योगेश पाटील, राजू विश्वकर्मा यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे की सरकार व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे जनतेचा सहनशक्तीचा बांध फुटला असून रस्ता दुरुस्ती तात्काळ सुरू झाली नाही तर पुढील काही दिवसात मोठे आंदोलन उभारले जाणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटील, तृप्ती भोईर, अलिबाग। कोणीही कोणा एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेला नाही, तर केवळ अलिबागकर आणि अलिबागकरांच्या भावना घेऊन आम्ही राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे आलेलो आहोत। अलिबाग ते वडखळ पर्यंतचा जो रस्ता आहे, ज्याचा जीव घेणा प्रवास आता या ठिकाणी झालेला आहे आणि शासनाला आणि या खात्याला या लोकांच्या जीवाशी काही पडलेलं नाही, त्याचा जाब विचार न करता आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की उद्यापासून हे खड्डे भरण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत, असं आम्हाला लेखी आश्वासित करण्यात आलेलं आहे। परंतु आम्ही एकच सांगतो, आम्ही अलिबागकरांना कोणी आजमावू नये। आमची ताकद काय आहे ती, जर यांनी उद्यापासून काम सुरू केलं नाही तर परवापासून आम्ही इथे प्रचंड संख्येने येऊ आणि या ऑफिसला टाळं लावू आणि या अधिकाऱ्यांना देखील काळं फासायला आम्ही कमी करणार नाही, पण या रस्त्याचं काम आम्ही पूर्ण करून घेऊ। हे नक्की या ठिकाणी सर्व अलिबागकरांना अलिबाग वडखळ रस्त्यावरून झालेल्या त्रासामुळे मनामध्ये कुठेतरी उद्रेक होता, तो उद्रेक आज बाहेर पडलाय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त सुरुवात, ही झाकी आहे। आम्ही गेले अनेक दिवस हा त्रास सहन करतो काही कारण नसताना, आणि अधिकारी आम्हाला काय सांगतात, आम्ही खड्डे भरले गणपतीला। अरे गणपतीवरची सुद्धा तुम्ही खोटं बोलता, काही नाही। ह्या अलिबाग वडखळचं काम चांगलं करते अशी आमची अजिबात अपेक्षा नाही आहे। हे सगळं खोटं बोलतात। आम्हाला आत्ता असं समजलंय की हे जे काम दिलं पूर्ण रस्त्याचं ते पण 40 ते 42% बिलो दिलं, वर 8% GST। जर तो कॉन्ट्रॅक्टर 60% इथे देणार असेल, वर इकडे तिकडे देऊन तो काम काय करणार हो? आम्हाला या रस्त्याची काही धड अपेक्षा नाही आहे। अलिबागकर आम्ही कायम, पण एक आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका। तुम्हाला एवढा भागात जाईल की तुम्ही अपेक्षा पण करू शकत नाही।